नमस्कार मित्रांनो, आज सकाळी 12ला दुकान बंद केलं आणि जाऊया म्हणलं जर शेतकऱ्यांच्या बांधावर. कारण यावेळी शेतकऱ्यांच्या मनात भरपूर शंका आहे त्या. जेणेकरून आपल्या बागाला माल पडेल का नाही, आपली काडी पिकेल नाही, आपली बाग गुळीघाडावर जाईल का काय. पण आजपर्यंत छाटण्या झाल्या त्या, पण आपल्या कानावर असं एकही घटना आली नाही की बाबा कुणाची बागाला माल पडला नाही, कुणाच्या बागा गुळीघाडाने गेल्या. त्यामुळे मला वाटते सगळ्यांनी माल पडू शकतोय. ही सुपर सोनाकाची व्हरायटी आहे. एका साईडला मला तर 20 घड दिसाल ती, एका साईडला 20, दुसऱ्या साईडला 20, म्हणजे कमीत कमी 40 घड तर आहेत. 40 घड म्हणजे आपल्या बागाला भरपूर माल झाला. तर ह्या काड्यांचा विचार केला तर सप्टिंगचे पुढे 2-3 डोळेच पिकले ती, पण 2-3 डोळ्यांना सुद्धा चांगला ठोसार माल पडलाय. तुम्हीच बघा. म्हणजे याच्यावरून हेच समजते की ज्याची काडी पिकल्या त्याला 100% माल पडणारच. आणि या बागेचं किती दिवस झाले ते आपण शेतकऱ्याकडे ऐकूया. आपला खर्च कितीचा होता? 26 फेब्रुवारी 26 फेब्रुवारी. आणि आता ही फळ चटणी 1 सप्टेंबर. माल चांगला पडला असं वाटते का? हा. तर अपेक्षेप्रमाणे माल पडलाय. अपेक्षेवरून चालते. 40ची लेवल आहे सरस. आता आपल्या एवढ्या पाहुण्यावर एवढं समजते ज्याची काडी पिकल्या त्याला 100% माल हा पडणारच. या अजून न छाटलेल्या बागा आहेत त्या. या बागांना किती आणि कसा माल पडेल हे कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांना शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे त्यांनी चांगली कमेंट करा, आणि ज्यांना द्यायचं नाही त्यांनी कमेंट नाही केलं तरी चालते. धन्यवाद.